महायुतीच्या मंत्रिमंडळाची आज साप्ताहिक बैठक। आज तरी भुजबळ बैठकीला येणार का, सर्वांचं लक्ष। मच्छीमार कृती समितीची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार। हिंदू धर्मीयांची भावना दुखावल्यानं मुख्यमंत्र्यांना पत्र। चंद्रग्रहणात लालबागच्या राजाचं विसर्जन केल्यानं नाराजी। कोकणातल्या मराठ्यांना ओबीसीत आणणार, मनोज जरांगेंच्या वक्तव्यानं नव्या वादाची शक्यता। मराठा आरक्षणासाठी पुन्हा लढावं लागलं तरी लढणार, मनोज जरांगेंचा थेट इशारा। सरकार ओबीसींच्या मुळावर उठलंय, ओबीसींच्या हिताचं रक्षण हीच भूमिका, विजय वडेट्टीवार यांचं वक्तव्य। कुणबी प्रमाणपत्र 17 सप्टेंबर पासून द्या, मराठा आरक्षण आंदोलकांची मागणी। जीआरमुळे ओबीसींना फटका बसणार नाही, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं वक्तव्य। आरक्षणाला धक्का लागल्यास ओबीसी रस्त्यावर उतरेल, छगन भुजबळ यांचा इशारा। जरांगेंना मराठा समाजातून विरोध वाढला तर जरांगे मात्र स्वतःवरच खुश, आपला विजय अनेकांना बघवेना, जरांगे यांचं विरोधकांना उत्तर। ज्यांच्याकडे कुणबी नोंद असेल त्यांनाच प्रमाणपत्र दिलं जाईल, आरक्षणाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया। मराठा आंदोलकांवरील 826 गुन्ह्यांपैकी फक्त 86 गुन्हे मागे, मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर संथ गतीनं कार्यवाही। बाळासाहेब थोरात, अमीन पटेल ठाकरेंच्या भेटीला, काँग्रेसला दसरा मेळाव्यात संधी हवी, सूत्रांची जय महाराष्ट्राला माहिती। आदिती तटकरे आणि भरत गोगावले एकाच व्यासपीठावर, रायगड पालकमंत्री पदाचा निर्णय अद्याप अधांतरी। काँग्रेस आघाडीच्या उमेदवारावर भाजपचा निशाणा, उपराष्ट्रपती पदाची निवडणूक शेवटच्या टप्प्यात। धाराशिवमध्ये दिवसाढवळ्या थरारक दरोडा, धावत्या ट्रकवर चढून सामान लुटलं, धुळे सोलापूर महामार्गावरील घटना। तारापूर एमआयडीसीत पुन्हा एकदा वायू गळती, आरती ड्रग्स लिमिटेडमध्ये हायड्रोक्लोरिक ऍसिडची गळती। अकोल्यात होमगार्डला तरुणांकडून मारहाण, गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान मारहाण, बोरगाव मंजू गावातील धक्कादायक प्रकार। आयुष कोमकर याच्यावर अंत्यसंस्कार, पुण्यातील गँगवॉरमध्ये आयुषची गोळ्या झाडून हत्या। बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या कामाला वेग, राज्यात 103 किलोमीटर लांबीचा बुलेट ट्रेन प्रकल्प, पालघरमध्ये 970 मेट्रिक टन वजनाचा गर्डर। टेक प्रेमींची उत्सुकता शिगेला, मंगळवारी आयफोन 17 भव्य लॉन्च इव्हेंट, नवे ऍपल वॉच, एअरपॉड्स प्रो 3 लॉन्च होणार। जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा यांचा राजीनामा, सत्ताधारी लिबरल डेमोक्रॅटिक पक्षात फूट पडू नये म्हणून निर्णय। गुजरातला मुसळधार पावसानं झोडपलं, बनासकांठातील अनेक भागात साचलं पाणी। वर्ध्यात सोयाबीन आणि कपाशीचं पीक जळालं, तब्बल 150 एकर क्षेत्रावरील पिकांचं नुकसान, लाखोंचं नुकसान झाल्यानं शेतकरी संतप्त।